तर आजच्या दिवसातली महत्त्वाची बातमी ती म्हणजे महायुती आणि मवियाचे उमेदवार आज अर्ज भरणार आहेत। कल्याणमधून श्रीकांत शिंदे, नाशिकमधून हेमंत गोडसे, दिंडोरी लोकसभेसाठी भारती पवार अर्ज भरतील। भिवंडीमधून सुरेश म्हात्रे, उत्तर पश्चिम मुंबईसाठी अमोल कीर्तीकर, उत्तर मुंबईसाठी भूषण पाटील अर्ज भरणार आहेत। पालघर मतदारसंघातून भारती कांबडीही आज अर्ज दाखल करतील। यावेळेला मोठं शक्ती प्रदर्शन या उमेदवारांकडून केलं जाणार आहे। तीन दृश्य आपण पाहताय। कल्याणमधून श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरतील, मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाईल। कालच त्यांच्या नावाची घोषणा झालेली आहे। तर नाशिकमधून हेमंत गोडसे आणि दिंडोरीमधून भारती पवार आपला उमेदवारी अर्ज भरतील। कालच हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। आज मोठं शक्ती प्रदर्शन त्यांच्याकडून केलं जाऊ शकतं आणि पालघरमधून भारती कांबडी जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरला जाईल। थेट जाऊयात नाशिकमध्ये। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर चंदन, नाशिकच्या जागेचा तिढा काल सुटला। आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख। हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर काल एक वेगळा जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळालेला होता। मात्र आज मोठं शक्ती प्रदर्शन करत हेमंत गोडसे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। खरं आहे ऋषाली, खरं तर आज दिवसभर राज्याच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचा दिवस समजला पाहिजे, कारण उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। आज श्रीकांत शिंदे यांच्यासोबतच हेमंत गोडसे यांचं नाव देखील काल जाहीर करण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर महायुतीच्या नाशिकच्या जागेवरून खलबतं सुरू होते, वादविवाद सुरू होता आणि एकूणच जी रस्सीखेच सुरू होती त्या सगळ्या घटनांना काल पूर्णविराम मिळाला। हेमंत गोडसे यांचं अधिकृतरित्या काल नाव जाहीर करण्यात आलं आणि त्याच्यानंतर एक जल्लोष जो आहे तो नाशिकमध्ये सगळ्या महायुतीच्या नेत्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं बघायला मिळाला। आज देखील हेमंत गोडसे जे आहेत ते मुंबईवरून निघालेले आहेत। खरं तर काल रात्री हेमंत गोडसे यांनी भाजपच्या अनेक देवेंद्र फडणवीसांसह सगळ्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। त्यांनी त्यांच्या शुभेच्छा घेतलेल्या आहेत आणि हेमंत गोडसे आता मुंबईवरून नाशिककडे रवाना होत आहेत। कसारा घाटाजवळ घाटनदेवीचं मंदिर आहे, त्या मंदिरापासून हेमंत गोडसे एक भव्य अशी रॅली करत नाशिकमध्ये दाखल होत आहेत। त्याच्यानंतर ते अर्ज दाखल करण्यासाठी भारती पवार यांच्या सोबत या ठिकाणी जाणार आहेत। दुसरीकडे भारती पवार ज्या भाजपच्या दिंडोरीच्या उमेदवार आहेत त्या देखील देवदर्शन करून एकत्रितरित्या हेमंत गोडसे यांच्यासोबत आज अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत। अर्थातच कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे महायुतीकडनं आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे नाशिकमध्ये दाखल होतील दुपारच्या सुमारास आणि त्यानंतर हेमंत गोडसे आणि भारती पवार यांचे एकत्रित अर्ज जे आहेत ते दाखल केले जातील। थोडक्यात मागच्या काही दिवसांपासून जो काही गोंधळ नाशिकमध्ये निर्माण झाला आहे किंवा ठाण्याच्या जागेवरून कल्याणच्या जागेवरून जे काय उशीर या ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यासाठी झालेला आहे तो सगळा बॅकअप जो आहे तो सगळा जो उशीर झालेला आहे तो कुठेतरी कोपअप करण्यासाठी आता महायुती प्रचंड मोठ्या ताकदीने जे आहे ते आजच्या या रॅलीमध्ये सहभागी होऊन आपलं जे विजयाचं जे एकूणच मार्ग जो आहे तो सुकर करण्याचा प्रयत्न करणार आहे। नक्कीच धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। होत आहे एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाकडनं मी आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। 32 वर्षाची मेहनत माझी पक्षासाठी गेलेली आज कामी येत आहे आणि पक्षाने एवढा मोठा मला आज इथून नामांकन केल्याबद्दल मी सर्वांचे आमच्या वरिष्ठ नेत्याचे आभार व्यक्त करतो। ही स्थानिक असल्यामुळे लोकांची रोज कनेक्ट असल्यामुळे 24 तास त्यांना अवेलेबल असल्यामुळे आणि एवढ्या वर्षापासून मला माझ्या कामाची पोचपावती नक्कीच इथले